भोंदू बाबा अशोक खरात याला आज न्यायालयामध्ये व्हीसी द्वारे जे आहे ते हजर करण्यात आलेलं होतं आणि त्या सुनावणी दरम्यान खरं तर त्याला व्हीसी द्वारे याच्यासाठी हजर करण्यात आलं का जेणेकरून कोणत्याही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होऊ नये. त्याला ज्यावेळेस हजर करण्यात आलं त्यावेळेस दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला MCR जो आहे तो झालेला आहे, म्हणजे मॅजिस्ट्रेट जी कस्टडी आहे ती त्याला झालेली आहे. तर त्याला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी अटक करण्याची जी प्रक्रिया होती, जसं त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक केलं त्याच पद्धतीची प्रक्रिया या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये आता राबवण्यात आली आणि त्याला आता तिसऱ्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी जे आहे अटक करण्यासाठी कोर्टामध्ये जे तपास अधिकारी आहे त्यांनी अर्ज दिला आणि तो अर्ज जो आहे तो या ठिकाणी मंजूर झाला. त्याला 21/4/2026 पर्यंत या ठिकाणी म्हणजे न्यायालयीन कोठडी जी आहे ती या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे. खरं तर भोंदू बाबावर तब्बल 8 बलात्काराचे, भोंदूगिरीचे म्हणजे अनेकचे वेगवेगळे गुन्हे, अंधश्रद्धेचे गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याला आता शिक्षा जी आहे ती होऊ लागलेली आहे. पहिल्या याच्यामध्ये त्याला 15 दिवसाची, आता देखील 15 दिवसाची न्यायालयीन कस्टडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. मात्र तिसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी राबवण्यात आली आणि तात्काळ कोर्टाने तो अर्ज जो आहे त्याचा मंजूर करून घेतलेला आहे आणि त्याला आता 24 तारखेपर्यंत त्याचा जो MCR जो आहे तो आता पुन्हा एकदा SIT कडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. SITने जो गुन्ह्यामध्ये त्याचा ताबा मिळवलेला आहे त्याला आता SITच्या कार्यालयातून थेट न्यायालयाने निकाल दिलेल्या सेंट्रल जेल या ठिकाणी त्याला घेऊन जाण्यात येईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याला SITच्या कार्यालयात आणण्यात येईल आणि उद्या पुन्हा एकदा हा भोंदू बाबा याच नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये VC द्वारे या ठिकाणी हजर होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भोंदू बाबावर अनेक जे बलात्काराचे गुन्हे जे आहेत ते आता हळूहळू दाखल होऊ लागलेले आहेत आणि परिणामी आता न्यायालयाने जे आहे त्याला पुन्हा तिसऱ्यांदा जी आहे ती या ठिकाणी त्याला न्यायालयीन कस्टडी जी आहे ती सुनावल्यानंतर त्याला पोलीस कस्टडीसाठी या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. खरं तर या भोंदू बाबाच्या बाबतचे वेगवेगळे अपडेट समोर येत आहे. काल SITने देखील पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महत्त्वाचे जे निरीक्षण या ठिकाणी तेजस्वी सातपुते यांनी नोंदवलं त्यामध्ये या भोंदू बाबाचे जवळपास 8 बलात्काराचे गुन्हे जे आहेत ते त्यांच्याकडे आहेत, 2 फसवणुकीचे गुन्हे आहेत, एक गुन्हा त्याचा शिर्डीमध्ये या ठिकाणी दाखल आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जे शैलेंद्र बागडे जे सरकारी वकील आहेत त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे का त्याचा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला MCR जो आहे तो झालेला आहे आणि तिसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यासाठी जो अर्ज देण्यात आलेला होता तो न्यायालयाने या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे. त्यामुळे त्याला आता पुन्हा एकदा तिसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू होईल. त्याला ज्या SITच्या कार्यालयातून या ठिकाणी सेंट्रल जेलला घेऊन जाण्यात येईल आणि त्या ठिकाणीहून त्याला पुन्हा SITच्या ताब्यात या ठिकाणी देण्यात येईल, कारण की SITने जो तिसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याची अटक जी आहे ती मागितलेली आहे आणि आता त्याची अटकेची जी प्रोसेस आहे ती या ठिकाणी पूर्ण होईल आणि उद्या त्याला याच नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये या ठिकाणी हजर करण्याची प्रक्रिया जी आहे ती पुन्हा एकदा सुरू होईल. खरं तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये महिलेचा बलात्कार आणि गर्भपातासारखा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, त्याच्यातनं त्याला MCR जो आहे तो झाला, कारण की MCR झाल्यानंतर जामिनाचा जो मार्ग आहे तो मोकळा होतो. मात्र परत एकदा तिसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला पुन्हा उद्या जेव्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल त्यावेळेस ते 1 आठवड्याच्या पोलीस कस्टडीची मागणी या ठिकाणी तपास अधिकारी असतील ते जरी मागत असले मात्र न्यायालय किती दिवसाची त्याला न्यायालयीन कस्टडी देतात हे पाहणं महत्त्वाचंच ठरणार आहे. मात्र भोंदू बाबाचे जे कुटुंबीय आहे ते आता हळूहळू फरार होऊ लागलेले आहे. पहिले बायको, आता मुलगा जो आहे तो फरार झालेला आहे. भोंदू बाबा तरी पोलिसांच्या ताब्यात असला मात्र तो तपासामध्ये आहे. जसं सहकार्य करायला हवं तसं करत नाही, त्याच्याचमुळे त्याची त्याची पोलीस कस्टडी जी आहे ती या ठिकाणी आता वाढू लागलेली आहे. भोंदू बाबाला उद्या न्यायालयात हजर करण्यानंतर जेही अपडेट असतील आपण लोकमतच्या माध्यमातून पाहणार आहोत. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.